नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज घटे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत का कपाशी या पिकावरील मुख्य कीड कुठल्या आहेत। तर त्याच्या संदर्भात मी माहिती देणार आहे की माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो का इथे कपाशीचा प्लॉट आहे। आता सर्वात प्रथम सांगायचं झालं तर प्रत्येक शेतकरी बांधवाला असं वाटतं का माझा प्लॉट हा निरोगी आहे, माझी कपाशी निरोगी आहे, याला कुठल्याही कीटकाची बाधा किंवा लागण झालेली नाहीये। परंतु शेतकरी बंधूंना आज आज मी काही ट्रिक सांगणार आहे का त्या प्रत्येक शेतकरी बांधवांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जातील आणि आपण त्या बघणं गरजेचे आहे। तर सर्वात प्रथम सांगेल का कपाशीवरती येणाऱ्या किडी ज्या आहेत त्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी, पिठ्या ढेकून, त्याच्यानंतर शेंद्री बोंडअळी, अमेरिकन बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी एवढे सक्रिय कार्यकर्ते हे सर्व कपाशीवरती हल्ला करतात। आणि आपल्या उत्पन्नामध्ये जर का बघितलं तर उत्पन्न कमी होण्यामध्ये सर्वात जास्त हे जे मी शत्रू सांगितले 6 ते 7 जे सक्रिय कार्यकर्ते आहे हे सगळे आपल्याला पिकावरती कपाशीच्या अटॅक करतात। त्यांच्या स्टेजनुसार कपाशीला पूर्ण आपल्याला यील्ड उत्पन्नामध्ये आपल्याला त्याचा प्रादुर्भाव हा दिसून येतो। तर मी सांगणार आहे का आपल्याला आपण जर इथे बघितलं तर वरून पानावरती आपल्याला काहीच दिसत नाही। प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझा प्लॉट हा निरोगी आहे, परंतु शेतकरी बंधूंनो मावा, तुडतुडे, फुलकिडी आणि पांढरी माशी हे जे 4 रस शोषण करणारे कीटक म्हणतो आपल्याला सकिंग पेस्ट म्हणतात याला। तर ही रस शोषण करणारे कीटक पानाच्या पाठीमागून बघावे लागतात आपल्याला। पानाच्या पाठीमागे ते असतात बघा, आपण बघू शकतो ही पांढरी माशी आहे। त्यानंतर मावा असेल, तुडतुळा असेल, फुलकिडी असेल, पांढरी माशी असेल, हे सर्व आपल्याला पानाच्या पाठीमागून दिसतात। आणि यानंतर प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपण ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे। म्हणजे शेतामध्ये गेल्याच्या नंतर आपण बघितलं पाहिजे का त्या कीटकाची बाधा आपल्या प्लॉटला किंवा कपाशीच्या झाडावरती किती प्रमाणामध्ये आहे। आणि त्यानंतरच आपण जे काही स्प्रेचं शेड्यूल आहे ते स्प्रेचं शेड्यूल ठरवलं पाहिजे। मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे ते सजेशन करणार नाही आहे, कारण ॲक्च्युअली आपला प्लॉट वरती किती प्रमाणामध्ये त्या कीटकांची बाधा आहे किंवा ॲक्च्युअल प्लॉट कुठला आहे किंवा कशा पद्धतीने तिथे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावरतीच आपण स्प्रेची फवारणी ही रिकमेंड करू शकतो किंवा घ्यायची असते। परंतु आपण बघतो का बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की प्लॉट हा निरोगी आहे, परंतु होतं काय का कालांतरानं पहिल्या आठवड्याला आपला प्लॉट जर चांगला दिसत असेल तर पुढच्या आठवड्याला आपल्याला कुठेतरी कपाशीची पानं ही वाटीसारखी व्हायला लागतात। पानांवरती आपण म्हणू का इन्फेक्शन जास्त असेल रस शोषण करणाऱ्या कीटकांचं, मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी यांचं, तर त्यावेळेस आपल्याला वाटीसारखे पानं हे झालेले दिसतात। आणि अशा वेळेस काय होतं का आजार हा एखाद्या रोगाची बाधा ही जास्त प्रमाणामध्ये झालेली असते आणि अशा वेळेस आपल्याला ते किडी नियंत्रणामध्ये करण्यामध्ये बराचसा खर्च हा शेतकरी बांधवांचा झालेला असतो। त्यामुळे मी आवर्जून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती देणं खूप गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आता सध्या खरीप लागवडीमध्ये कपाशीचं खूप मोठं बेल्ट प्रत्येक शेतकऱ्याची लागवड ही कपाशी आणि कॅश क्रॉप म्हणून जर म्हटलं तर नगदी पीक म्हणून कपाशीकडे बघितलं जातं। त्या अनुषंगाने आजच्या माध्यमातून ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो। तर इथेच थांबतो। धन्यवाद। जय जवान जय किसान।